आणि आता बातमी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाही। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची रणनीती सध्या पाहायला मिळते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज बैठक होणार आहे। तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा अंबरनाथ कल्याणच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची ही रणनीती ठरत असल्याचंही बोललं जात आहे। तर आपण पाहतोय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांची खरं तर मोर्चे बांधणी सुरू आहे। दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे बंधूंची ही रणनीती आखली जाते का या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू झाल्या आहेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की सकाळी 9 वाजल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ बदलापूरचा दौरा सुरू केलाय। त्यांच्या 2 बैठका पार देखील पडल्या आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी देखील अंबरनाथ बदलापूर कल्याण डोंबिवलीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरती बैठक बोलावलेली आहे। राज ठाकरेंच्या 2 बैठका पार पडलेल्या आहेत। खरं तर कल्याण डोंबिवली असेल किंवा अंबरनाथ बदलापूर असेल, हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजलं जातं। त्यांचं मोठ्या प्रमाणात या भागात असलेल्या संपूर्ण महानगरपालिका आहेत याच्यावरती वर्चस्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु याच शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये जे आहे ते ठाकरे बंधूंनी रणनीती आखायला सुरुवात केल्याच्या चर्चा सुरू आहेत। कारण की राज ठाकरे यांचा सकाळी 9 वाजल्यापासूनच दौरा सुरू झालेला आहे। त्यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील झाली, अंबरनाथच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा देखील झाली आणि आता पुढील कल्याण डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ते थोड्याच वेळामध्ये पार पडणार आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद या दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।